संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकाम आहेत. तेथे जेवणावळी, विवाह, पार्टी आदी समारंभ होत असतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक बँड, फटाकेही वाजवले जातात. या सर्व गोष्टी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असल्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीने थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाविका क्षेत्र, हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश तसंच राज्य सरकारनं मार्च 2025 मध्ये काढलेलं परिपत्रक यात अनधिकृत बांधकामांबद्दल करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित केली आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू झाली आहे. शहर विकास विभागानं येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो का याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ठाणे शहरातील काही तथाकथित शैक्षणिक संस्था आणि प्लेसमेंट एजन्सीची पोलिसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले आणि नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्त डोंगरे यांनी दिलं आहे. ठाणे शहरातील राममारुती रोडवरील CADP संस्थेकडून काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार घडला होता. तर 9 जून रोजी ठाणे रेल्वे स्टेशन जवळच्या नॅशव्हिल एव्हिएशन मध्ये 23 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क म्हणून सुमारे 80,000 ते 1 लाख रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणी अन्याय झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या 23 विद्यार्थ्यांसह पालक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात खोट्या तक्रारीवरून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणांची ठाणे पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचं संजय वाघोले आणि वृषाली वाघोले यांनी या निवेदनात सांगितलं. संबंधित शैक्षणिक संस्थांना कोणत्या विद्यापीठाची मान्यता आहे, या संस्थांमधील अभ्यासक्रम कोणत्या संस्थेनं वा विद्यापीठानं निश्चित केलाय, राज्य सरकारच्या कोणत्या विभागानं त्यांना कोणत्या नियमानुसार परवानगी दिली आहे, संबंधित शैक्षणिक संस्था अथवा प्लेसमेंट एजन्सीचे संबंधित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे का आदींचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे. तरी या प्रकरणी आपण संबंधित संस्थांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी 3 शैक्षणिक संस्था आणि 6 संशयास्पद प्लेसमेंट संस्थांची नावं आणि पत्ता पोलिसांकडे सादर केलाय. नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांसाठी ठाणे महापालिका हक्काचा निवारा देणार आहे. यासाठी भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी 9 मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय. या वसतिगृहात जवळपास 402 नोकरदार महिलांना राहता येणार आहे. अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून 50 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
या संदर्भातील प्रस्ताव नुकताच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आलाय। मागील काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। त्याचबरोबर शहरात आयटी पार्क, खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्याही जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलाय। दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात राहत नाहीत, अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी 30% जागा आरक्षित असणार आहेत। या इमारतीत पुरेशी पार्किंग व्यवस्था, फूड कोर्ट, व्यायामशाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे। इमारतींचं बांधकाम क्षेत्र 4523 चौरस मीटर इतकं असून इमारत उभारण्यासाठी 50 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वॉकिंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली आहे। व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले। त्यानुसार या कामाच्या उभारणीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर झालाय। त्यानुसार येत्या काही महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून नोकरदार महिलांना ठाण्यात राहण्यासाठी निवारा उपलब्ध होणार आहे। मीरा भाईंदरमध्ये आज जो मराठी माणसांचा मोर्चा निघणार होता, तो मोर्चा होऊ नये म्हणून सरकारनं दडपशाही करून पक्षाचे नेते अविनाश जाधव आणि मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे आणि इतर महाराष्ट्र शिवसैनिक आणि शिवसैनिकांना जी अटक केली आहे, हा मोर्चा होऊ द्यायचा नाही, तसंच दडपण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। याच्या निषेधार्थ मनसेवाडा तालुक्यातर्फे काळी निशाणी दाखवून आणि हाताला काळे रिबिन्स बांधून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। या निषेध आंदोलनात वाडा तालुका शिवसेना मराठी नागरिकही सहभागी झाले होते। या निषेध मोर्चामध्ये मनसेवाडा तालुका अध्यक्ष, शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दीपक ठाकरे, मनसे शहर अध्यक्ष मधुर म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद घोलप, भरत गायकवाड, मनसे महिला तालुका अध्यक्षा उषा मोरे, कल्पना गोसावी, मनविसेचे शहर अध्यक्ष हेमंत जाधव यांच्यासह महाराष्ट्र शिवसैनिक आणि सर्वसामान्य मराठी नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते। सब मिलके आज महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आले। आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याच्या वेदना आईला होतात असं म्हटलं जातं। ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केल्याची घटना घडली आहे। मुलगी फक्त जेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली आहे। या आईनं आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडनं तिच्यावर वारही केले। दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आले। आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवला। आई मुलीला स्टीलच्या रॉडनं मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। इतकंच नव्हे तर त्यावेळी ती महिला आपल्या मुलीच्या नितंबांवर सुद्धा पाय ठेवताना दिसत आहे। हा व्हिडिओ समोर येताच घटनेचे गांभीर्य आणखीन वाढत असल्याचं समोर आले।
दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोपी महिलेला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव यशोदा ब्रह्म्या गोदीमटोले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलाय, तर पीडित मुलीच्या आजीनेच आपल्या सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काल दिनांक 6/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता सुमारास दिवा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांना एका दक्ष नागरिकांना फोन करून कळवलं की DR मात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर्व या ठिकाणी एक महिला ही आपल्या 4 वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तिथं विचारणा केली. शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुडी मिट्याला तिची लहान मुलीचं नाव तन्वी आहे, वय 4 वर्ष, तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्यानंतर सदरबाबत परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेलं अपत्य होतं आणि आता सध्या तिचा जो दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र, तो सध्या बेंगलोर इथे नोकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेले 5 मुली आहेत. ते 4 मुलं सोबत राहिले आहेत. त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबत तिची जी मुलगी आहे, सावत्र मुलगी जया नाव आहे, 17 वय, तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल येथे राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला. त्यानंतर ती आजी जया गुडी मेटारा राहिला साईन कोळीवाडा अँटॉफिल, त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली. त्या तक्रारीचा सविस्तर जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 1160/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1) तसेच JJ ऍक्ट 75 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वकील अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सर, नेमकं आईने कशामुळे मारलं, काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्या मुलीला? सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि तिच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे. त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाल्यानंतर तशी पुढील कार्यवाही करीत आहोत.